अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाचं मराठी वाङ्मय मंडळ अंमळनेरद्वारा आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी शोभणे, महाराष्ट्र राज्याचे सगळ्यांचे लोकप्रिय लाडके शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री महोदय दीपकजी केसरकर, मंत्री महोदय आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील, तसंच मंत्री महोदय अनिल पाटील, खासदार आमदार उषाताई तांबे, सर्व व्यासपीठावरचे मान्यवर बांधवांनो आणि भगिनींनो, सन्माननीय मंत्री महोदय अगदी वेळात वेळ काढून आलेत, त्याच्याबद्दल मला नक्कीच आनंद झालेला आहे. आणि अगदी 2-3च मुद्दे मी 2-3 मिनिटांमध्ये यासाठी मांडणार आहे की आमच्या विधान परिषदेमध्ये नेहमीच आम्ही चेअरवर असतो आणि मंत्री महोदय मांडत असतात, परंतु आज सकाळी अभिरूप न्यायालय झालं आणि त्या अभिरूप न्यायालयामध्ये जी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याच्या संदर्भात आणि मराठी भाषेला अधिक प्राधान्य मिळण्याच्या संदर्भात जी जनहित याचिका होती त्या संदर्भामध्ये आम्ही बाजू मांडली. ती बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या अभिरूप न्यायालयामधल्या न्यायाधीश सन्माननीय मृदुला भाटकर यांनी ती जनहित याचिका ही प्रलंबित ठेवलेली आहे, ती निकाली काढलेली नाही आहे. पुढच्या साहित्य संमेलनामध्ये ती चालू राहणार आहे. आणि त्यांनी महत्त्वाचं एकच सुचवलेलं आहे की केंद्र सरकारकडून अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळण्याच्या बरोबरच आपल्या बोलीभाषेमध्ये सातत्याने, मग ते दुकानामध्ये असेल, रिक्षावाल्याशी असेल किंवा इतरत्र असेल, आपण आवर्जून मराठीत बोलावं अशा प्रकारचा ठराव हा आपण करावा असं त्यांनी सुचवलेलं आहे. तर आमचं 26-27ला विधान परिषदेचं अधिवेशन आहे आणि त्याची बिझनेस ॲडवायझरी कमिटी होणार आहे. तर त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आपण बोलून मराठी भाषेच्या संदर्भामधला ठराव दोन्ही सभागृहांमध्ये करण्याच्या संदर्भात निश्चितपणाने निर्णय करूया. आणि त्याच्यात आपल्या डिपार्टमेंटकडून तसा प्रस्ताव आला किंवा सभापती अध्यक्ष म्हणूनही आम्ही प्रस्ताव देऊ शकतो. दोन्ही सभागृहामध्ये मला असं वाटतं सगळे सदस्य त्याला मान्यता देतील, त्याच्याबद्दल आपण मनात शंका बाळगू नये. दुसरं महत्त्वाचं मला इथे सांगायचं आहे की आमच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या मध्ये राज्य सरकारचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांनी जी घोषणा केली त्याच्यानुसार केंद्र सरकारने संपूर्ण देशातल्या ग्रंथालयांसाठी 5,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आणि त्यातले 470 कोटी महाराष्ट्रामधल्या ग्रंथालयांना पुढच्या वर्षामध्ये मिळणार आहेत. आणि त्यात 5 लाख रुपये 75 वर्ष झालेल्या ग्रंथालयांना, 50 वर्ष झालेल्यांना 2 लाख आणि इतर ग्रंथालयांनासुद्धा मदत दिली जाणार आहे, जेणेकरून ग्रंथालय आपली समृद्ध होऊ शकतील. बाकी बरेचसे मुद्दे आहेत, फक्त मला एक जरूर वाटतं की सरकारने काही करण्याबरोबरच समाजाने काय करायला पाहिजे याच्यावरती सकाळी भरपूर चर्चा झाली. आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये नंतर ठराव देखील होणार आहेत. त्यामुळे विधिमंडळामध्ये आत्तापर्यंत विधानसभेत 60 वेळेला आणि विधान परिषदेत 70 वेळेला गेल्या वर्षांमध्ये प्रश्न, लक्षवेधी, प्रस्ताव, ठराव याच्या माध्यमातून सगळ्याच विधानसभा आमदारांनी, विधान परिषद आमदारांनी, विरोधी पक्षनेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांनी सातत्याने मराठी भाषेच्या बद्दलचा पाठपुरावा केलेला आहे, हे या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करू इच्छिते. आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेही भाषण आपण ऐकणारच आहोत. परंतु मी सकाळी हे देखील सांगितलं की ज्या वेळेला कायदा अंमलात येत नाही त्यावेळेला वेळप्रसंगी रस्त्यावरती उतरूनसुद्धा जी मराठी जनता रस्त्यावर येते आणि वेळप्रसंगी मराठीसाठी शिक्षा देखील भोगते, ते आम्ही शिवसैनिक आहोत. आणि म्हणून आम्हाला या साहित्य संमेलनात आल्याचं समाधान आणि अभिमान आहे. एवढंच सांगून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.